नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बऱ्याच वेळेला आपले सांधे दुखायला लागले किंवा शरीरामध्ये वेदना व्हायला लागल्या तर आपण सहज म्हणतो की वात वाढलाय. पण फक्त ही दोनच लक्षणे दिसल्यावरती म्हणजे कुठेतरी शरीरामध्ये किंवा सांध्यामध्ये वेदना दिसल्यावरतीच वात वाढलेला असतो की इतरही वात वाढल्याची अनेक लक्षणं आहेत हे बघणं गरजेचं आहे आणि तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. वात वाढण्याची वरची जी दोन लक्षणं आपण सांगितली त्याचबरोबर इतरही अनेक लक्षणं आहेत. आता जे लोक वात प्रकृतीचे आहेत त्यांच्यामध्ये ही लक्षणं बऱ्यापैकी दिसतातच. आता ही वात प्रकृती नेमकी कशी ठरवायची, कुणाची वात प्रकृती असू शकते ह्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. आणि आता आपल्या मूळच्या विषयाकडे येऊयात की वात वाढला असताना नेमकी कोणती लक्षणं दिसतात आणि केव्हा आपण म्हणू शकतो की आपल्या शरीरातला वात वाढलेला आहे. वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतात आणि त्याच्यापैकी वात दोषाला सगळ्यात महत्वाचा दोष म्हणून मानलं जातं. आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया, प्रतिक्रिया, शारीरिक आणि मानसिकरित्या सगळ्या होणाऱ्या कृती, हालचाली ह्या वात दोषामुळे होत असतात. हा वात दोष ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला काही लक्षणांच्यावरून आपल्याला ते ध्यानात येतं. जसं आपल्या आजूबाजूला जो वारा वाहत असतो तो वारा आपल्याला दिसत नसतो, पण त्याचं अस्तित्व आपल्याला इतर गोष्टींच्या हालचालीतून कळतं. तसंच आपल्या शरीरातील वात दोषाचं अस्तित्व, वात दोष कमी झालाय की वाढलाय हे सुद्धा आपल्याला काही शारीरिक आणि मानसिक लक्षणांच्यावरून दिसू शकतं. तीच शारीरिक आणि मानसिक लक्षणं नेमकी कोणती आहेत हे बघूया. कोरडेपणा हा वात दोषाचा स्वाभाविक गुणधर्म मानला आहे आणि त्यामुळे ज्यावेळेला वातदोष वाढतो त्यावेळेला ही सगळी कोरडेपणाची लक्षणं आपल्या शरीरामध्ये सुद्धा दिसायला लागतात. जसं की केस कोरडे होतात, केसांच्या खाली कोंडा व्हायला सुरुवात होते, हातापायांची त्वचेला भेगा पडायला लागतात, शरीराची त्वचा कोरडी पडायला लागते, त्याच्यावरती सुरकुत्या पडायला लागतात, ओठ फुटायला लागतात, अगदी डोळे सुद्धा कोरडे पडायला लागतात आणि डोळ्यांच्या मध्ये बोचल्यासारखी वेदना सुद्धा व्हायला लागते. ह्याच बरोबर वातदोष ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला सगळ्या शरीरात वेदना तर होतातच, पण ह्या वेदनांच्या बरोबर सगळ्या शरीरामध्ये आणि सांध्यामध्ये सुईने टोचल्याप्रमाणे वेदना व्हायला लागतात आणि हे वातदोषाचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं. वातदोष जेव्हा वाढतो त्यावेळेला सांध्यांच्या वरती त्याची खूप लक्षणं दिसतात. जसं की सांधे ढिले पडायला लागतात, सांध्यातली ताकद कमी व्हायला लागते, हालचाली करत असताना सांध्यांच्या मध्ये करकर आवाज यायला लागतो, बऱ्याच वेळेला सांध्यांच्या भोवतालीची त्वचा सुरकुतल्यासारखी होते आणि त्याच्या बाजूला असणारे स्नायू आणि मांसल भाग सुद्धा सुकल्यासारखा होतो. फक्त सांधेच नव्हे तर हाडांच्या मध्ये सुद्धा वातदोष वाढला तर वेदना जाणवतात आणि अगदी रुग्ण आपल्याला सांगतो सुद्धा की हाडांच्या मध्ये आतमध्ये दुखतं, त्याच्यावरती गरम पाणी घेतलं, त्याला तेल लावलं किंवा त्याच्यावरती दाब दिला तर बरं वाटतं. तसंच मणक्यांच्या तक्रारी सुद्धा वातदोष वाढल्यावरती बऱ्याच प्रमाणात दिसायला लागतात. मणक्यांच्या मध्ये आवाज यायला लागतो, मणक्यांची सहजगत्याची होणारी हालचाल असते ती मंदावायला लागते, अचानक आपण वजन उचललं तरी सुद्धा मणक्याला ते सहन होत नाही, त्याच्यामध्ये वेदना व्हायला लागतात. त्याचबरोबर आपल्या पायामध्ये, हातामध्ये गोळे यायला लागतात, बऱ्याच वेळेला त्याला आपण क्रॅम्प्स येणं म्हणतो ते सुद्धा सुरू होतं. वातदोष ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला हात पाय सुन्न व्हायला लागतात, त्याच्यामध्ये बधीरपणा यायला लागतो, अचानक त्याच्यामध्ये मुंग्या सुद्धा यायला लागतात, बऱ्याच वेळेला शरीर आणि सांधे हे थंड पडल्यासारखे वाटतात आणि त्याला उष्ण तेल किंवा उष्ण पाण्याने शेक घ्यावा अशी सुद्धा इच्छा व्हायला लागते. ह्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये किंवा बऱ्याच वेळेला सांध्यांच्या मध्ये, हातापायामध्ये कंपनं जाणवायला लागतात. ही कंपनं आपल्याला डोळ्यांच्या भोवयांच्या मध्ये सुद्धा जाणवतात, पापण्यांची सुद्धा फडफड व्हायला लागते. वाढलेला वातदोषाचा परिणाम आपल्याला पचन संस्थेवरती सुद्धा दिसतो. बऱ्याच वेळेला पोटामध्ये गॅसेस साचल्यासारखे वाटतात, पचनशक्ती मंदावल्यासारखी होते, बऱ्याचदा कधी अचानक भूक जास्त लागते तर कधी कधी भूकच लागत नाही हेही लक्षण दिसतं. त्याचबरोबर
पोट साफ होण्याची क्रिया मंदावते, मलावष्टंभ व्हायला लागतो, म्हणजेच मल प्रवृत्ती, पोट साफ होण्याची क्रिया मंद व्हायला लागते. बऱ्याच वेळेला मलाचा खडा सुद्धा तयार होतो. वातदोष खूपच प्रमाणात वाढला तर त्याचा झोपेवरती सुद्धा परिणाम होतो. म्हणजे एकतर झोप लागत नाही, झोप लागली तर ती वारंवार छोट्या छोट्या कारणांनी सुद्धा मोडायला लागते. बऱ्याच वेळेला सकाळी उठल्यानंतर सुद्धा झोप पूर्ण झाल्याची भावना होत नाही. दिवसभर थकवा आणि आळस आपल्या अंगात राहायला लागतो. अंग गळून गेल्यासारखं वाटतं. त्यावेळेला लक्षात ठेवा की तुमचा वातदोष हा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला आहे. ज्यावेळेला वातदोष प्रमाणापेक्षा जास्त वाढतो त्यावेळेला आपण बारीक व्हायला लागतो. अगदी कितीही खाल्लं तरी सुद्धा आपल्या तब्येतीमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. हात पाय सुकायला लागतात. त्याच वेळेला चेहरा सुद्धा काळवंडायला लागतो. चेहऱ्यावरचं तेज कमी होतं. शरीर सुद्धा काळवंडायला लागतं. थकवा येणं हे वातदोषाचं एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे वात जेव्हा वाढतो त्यावेळेला विनाकारण थकवा राहतो. अगदी काहीही खाल्लं, व्यवस्थित जेवण केलं असलं आणि कुठलंही काम केलेलं नसलं, विश्रांती घेतलेली असती तरी सुद्धा दिवसभर एक अनामिक थकवा जाणवत राहतो. आणि हा थकवा फक्त शारीरिक नसून मानसिकरित्या सुद्धा आपल्याला त्याचे परिणाम जाणवतात. मन सुद्धा थकतं. एकाच वेळेला खूप गोष्टींचा विचार करायचा असेल तर गोंधळल्यासारखं व्हायला लागतं, विस्मरण व्हायला लागतं. त्याचबरोबर अनेक जणांच्या मध्ये नैराश्य दाटून आलेलं दिसतं. मनाची ताकद कमी झालेली वातदोष वाढल्यानंतर आपल्याला दिसून येते. हाच वातदोष ज्या वेळेला आणखीन जास्त वाढतो त्यावेळेला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या वरती सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो. डोळ्यांनी धुसर दिसणं, कानानं कमी ऐकू येणं, नाकात वारे गंध संवेदना कमी प्रमाणात येणं, तोंडाला चव न लागणं किंवा तोंडाला विरसता येणं, म्हणजे कुठली चव आहे हे न कळणं, ही लक्षणं सुद्धा वातदोष वाढल्यानंतर दिसायला लागतात. तुम्ही म्हणाल की ही सगळीच लक्षणं ही वृद्धापकाळात सुद्धा दिसतात. तर हे अगदी बरोबर आहे. कारण आपल्या शरीराच्या किंवा आपल्या आयुष्याच्या ज्या 3 अवस्था केलेल्या आहेत, बाल्यावस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था, यापैकी बाल्यावस्थेमध्ये कफदोषाचं आधिक्य असतं, युवावस्थेमध्ये पित्तदोष जास्त असतो, तर वृद्धावस्थेमध्ये वातदोष वाढलेला असतो. म्हणजेच वृद्ध लोकांच्या मध्ये वातदोषाची लक्षणं ही दिसतातच. ती जर खूप जास्त प्रमाणात दिसायला लागली तर त्यावेळेला आपण वातदोष वाढला असं गृहीत धरतो. आणि हीच लक्षणं जर लहान मुलांच्या मध्ये दिसायला लागलीत किंवा युवावस्थेमध्ये दिसायला लागलीत आणि वरती सांगितलेल्यापैकी निदान 2-4 लक्षणं तुमच्यामध्ये दिसायला लागलीत तर तुम्ही समजून जा की तुमच्या शरीरामधला वातदोष सुद्धा वाढलेला आहे. आता बऱ्याच वेळेला रुग्णांना ज्या वेळेला आम्ही सांगतो की तुमच्या शरीरामधला वातदोष वाढलेला आहे त्यावेळेला पटकन त्यांची प्रतिक्रिया येते की माझे सांधे दुखत नाहीत, माझ्या शरीरामध्ये कुठेही वेदना नाहीत, तर वातदोष कसा बरं वाढला असेल. अनेकदा तर वात वाढलाय म्हटल्यावरती त्यांनी संधिवात किंवा आमवाताची तपासणी पॉझिटिव्ह असेल तरच आपल्या शरीरामधला वात वाढलाय असं रुग्ण गृहीत धरतात. पण एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की वरती जी वाताची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत त्यापैकी काही लक्षणं जरी तुमच्यामध्ये दिसलीत तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये वातदोष हा वाढलेला असतो आणि त्याच्यासाठी उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण वाढलेल्या वातदोषाची लक्षणं बघितलेली आहेत. नक्कीच त्याच्यावरती जे काही पंचकर्माचे उपाय आहेत ते कसे करून घ्यायचे, त्याच्यासाठीचा जो बस्तीचा एक प्रमुख उपाय मांडला गेलेला आहे तो कधी आणि केव्हा करायचा, कशा पद्धतीने करायचा आहे ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.